ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। तारामाऊली सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाच्या सांगता झाली। श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या तारामाऊली सामाजिक संस्थेच्या सहस्त्रचंडी नवकुंडीय हवनात्मक महायज्ञाच्या सांगता काल संपन्न झाली। ठाण्यातील संत तुकाराम महाराज मैदानात सुरू असलेल्या सहस्त्रचंडी नवकुंडीय हवनात्मक महायज्ञाने संपूर्ण कोपरी परिसरात भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पौराहित्याखाली हा संपूर्ण यज्ञ संपन्न झाला। 10 दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक राजकीय मंडळींनी या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेतलं। कल भक्तिभावाच्या वातावरणात देवीला निरोप देण्यात आला। का ये यज्ञ चालू था और इसके माध्यम से ये 10वें दिन में यहाँ सभी लोग, सभी भक्तों के माध्यम से ये कार्यक्रम हो रहा था। तारामाऊली सामाजिक सेवा संस्था रहे, न्यू गोवादी भाजी मार्केट रहे, खोपरीकर रहे, इनके माध्यम से ये कार्यक्रम इतना भव्य हो गया कि जैसे जैसे 20 साल हो गए, जैसे ज़्यादा से ज़्यादा पब्लिक आती जा रही है और इतना बढ़िया कार्यक्रम हो रहा है। मैं सभी भक्तजनों का मैं आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने ये कार्यक्रम में हमारे सहयोग किया। और मैं सभी पुलिस स्टेशन रहे, हमारे महापालिका रहे, सफाई कामगार रहे, हमारे मंडप वाले रहे, ये सभी लोगों का आभार व्यक्त करता हूँ क्योंकि उन्होंने एक सहयोग किया। क्योंकि एक बंदा कोई नहीं कर सकता ये काम। ये कार्य इतना बड़ा है कि सभी लोगों से होता है कार्य। और ये कार्य में मैं डॉक्टर सोनल चौहान रहे, ओमकार चौहान रहे, उनकी टीम रहे, उनका सभी, और भारतीय जनता पार्टी हमारी है ही, उनके भी सहयोग था। हमारे संजय जी केलकर रहे, संदीप जी लेले रहे, निरंजन डावकर रहे, हमारे मंत्री जी महोदय गणेश नायक साहब है, हमारे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान साहब है, हमारे मुख्यमंत्री जी है देवेंद्र फडणवीस साहब, उनका ही सहयोग था। और ये सभी का सहयोग, थाने के सब नागरिकों का सहयोग था और सब पार्टियों का सहयोग था। हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का साहब का भी सहयोग था हमको, और सभी का, सब हमारे खासदार मस्के साहब का भी हमको सहयोग था। उनके सब लोगों ने हमारे को यहाँ उपस्थित दिखाई, कभी उनका भी धन्यवाद। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असे विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत। या लोकोपयोगी प्रकल्पांचा फायदा ठाणेकर नागरिकांना होणार आहे। कासरवडोली येथील खाडी किनारी व्ह्यूइंग टॉवर आणि कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथे टाउन पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्नो पार्क, ॲमेझॉन पार्क, ॲडव्हेंचर पार्क, पक्षी संग्रहालय तसंच ठाणे आंतरराष्ट्रीय मेट्रो जोडणी आदी विविध प्रकल्पांचा समावेश असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली। या पत्रकार परिषदेला मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे देखील उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटू भूषण किसन पाटील यांनी थायलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकावला आहे। एशियन बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप आणि मिस्टर वर्ल्ड प्रो चॅम्पियनशिप या दोन्ही स्पर्धांमध्ये भूषणने सलग 2 रौप्य पदकं पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे। या यशामागे अपोलो जिमचे श्री कमलाकर पाटील यांची प्रेरणा असल्याचं सांगितलं जात आहे। या विजयाबद्दल कमलाकर पाटील यांनी भूषण पाटील यांना बोलावून त्यांना आपल्या अपोलो जिमच्या विशेष सन्मानाने त्यांचा सन्मान केला। या यशाबद्दल श्री कमलाकर पाटील यांनी बोलताना सांगितलं की भूषणची मेहनत आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे। जागतिक स्तरावर त्याने मिळवलेले यश हे सगळ्यांसाठीच अभिमानास्पद असल्याचं श्री कमलाकर पाटील यांनी सांगितलं। श्री भूषण पाटील यांनी यावेळेस त्यांचे गुरु आणि मार्गदर्शक श्री कमलाकर पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचं सांगितलं। त्याबद्दल आपल्याला मिळालेले यश हे आपले गुरु कमलाकर पाटील यांना अर्पित करत असल्याचं श्री भूषण पाटील यांनी सांगितलं। युनायटेड वर्ल्डची खरोखरच एक माझ्यासाठी तर तो खूपच मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि ते पॉसिबल झालं फक्त सरांमुळे। कारण माझी तशी वैयक्तिक तरी तयारी नव्हती खेळायची, कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर लगेच जायचं आणि ते तेवढं तयारी नव्हती माझी। पण मोटिवेशन आणि सगळं त्यांनी दिलं। मी वर्कआउटला आलो, त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझी अपेक्षा आहे ते करायला पाहिजे। ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी गेलो आणि केलं आणि प्लॅटफॉर्म खूप मोठा होता। थोडी भीती वाटली, प्रत्येकाला वाटते, पण नंतर एकदा तो आपला खेळ आहे, स्टेजवरती गेल्यानंतर काहीच वाटत नाही। थायलंडसाठी आपल्या भारतातून जवळजवळ अनेक खेळाडू गेले होते। त्या खेळाडूपैकी
एक भूषण म्हणून माझा खरोखर प्रेमल एक खेळाडू, खूप चांगला खेळाडू म्हणून माझी एक अपेक्षा होती त्याने जाऊन थायलंडमध्ये एक गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल असं काहीतरी आणावा आणि माझ्या भारताचं नाव याच्याने करावा ही खूप अपेक्षा होती आणि ती त्यांनी करून दाखवली. आणि त्यांनी केल्याबद्दल मला खूप आनंद झाला का बाबा आपण जी काही मुलांना तयार करतोय त्याच्यातून असे अनेक मुलं थायलंड बोल अनेक देशामध्ये जाऊन इंटरनॅशनल खेळून आल्यात. असे अजय पाटील होता, राजेश यादव होता, अशा अनेक मुलं इतर देशांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या देशाचं नाव लौकिक केलं आहे. ह्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आहे. आणि ह्याच्यापुढे सुद्धा असे खेळाडू तयार होऊन आणि इंटरनॅशनल खेळतील आणि आपल्या देशाचं नाव मोठा करतील ही मला खूप अपेक्षा वाटते. देशात उत्पादित केलेल्या वस्तूंची पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक पार्क विकसित केले जात असून ठाणे जिल्ह्याचा यात समावेश आहे का, असा थेट सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला. हे पार्क PPP तत्वावर विकसित करावं या खासदार नरेश म्हस्के यांच्या सूचनेचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केलं आणि भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे संकेत देखील दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामामध्ये ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून नेणारी 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 4 ते 5 वेगवेगळ्या ठिकाणी नादुरुस्त झाल्याने गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे ठाणे शहरात 19 डिसेंबर 2025 पर्यंत 50% पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ही सलग 3री पाणी कपातीची मुदतवाढ असणार आहे. मुंबईच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणाऱ्या षण्मुखानंद नाट्यगृहाच्या धर्तीवर सुमारे 3000 प्रेक्षक क्षमतेचं अद्ययावत नाट्यगृह ठाण्यातील घोडबंदर परिसरात साकारले जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ठाण्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. घोडबंदर मार्गाचा झपाट्याने विकास होत असल्याने
सर्वांगीण विकास आणि जुळे ठाणे म्हणून आकार घेत असलेला हा परिसर पाहता येथे दर्जेदार सांस्कृतिक केंद्र उभं राहणं ही काळाची गरज असल्याचं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. महापालिकेच्या सुविधा भूखंडावर भव्य नाट्यगृह उभारण्याचं स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ठाणे जिल्ह्यात हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला, ताप, ॲलर्जी तसंच त्वचा रोगांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयासह विविध शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड तसंच पालघर परिसरामध्ये देखील लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांना दमा, सायनस, रक्तदाब आणि इतरही आजार होत असल्याचं बघायला मिळतं आहे. सर्दी, खोकला, घसा दुखणं, ताप, नाक वाहणे, डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे अशा तक्रारी देखील येत आहेत. ताप, श्वसनाचा त्रास, सतत खोकला किंवा आजाराची लक्षणं वाढत असल्यास स्वतः औषधं न घेता तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असं आवाहन देखील डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये थंडी वाढते आहे, सीझन चेंज होतं आहे आणि काही प्रमाणात पोल्युशन पण वाढतं आहे. पावसाळा संपला आहे आणि आजच्या घडीला काही जे अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल स्वाईन इन्फ्लुएन्झा असेल, स्वाईन फ्लू असेल, डेंग्यू, मलेरिया आणि बाकीचे असले काही आजार, चिकनगुनिया वगैरे सारखे आजार वाढू शकतात. आणि सीझनल थंडीच्या दिवसामध्ये आपण नेहमी बघतो की स्वाईन फ्लूसारखं असेल किंवा इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढू शकतात. सध्याच्या सिव्हिलला जे फ्लो वाढला किंवा पेरिफेरला जो फ्लो वाढला, सर्दी, खोकला, ताप यांचा पेशंटचा फ्लो वाढलेला आहे. परंतु काळजी न करता आपण जर थोडीशी काळजी त्याची घेतली, म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी जे काही मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, ह्या जर गोष्टी आपण जर प्रॉपरली जर केल्या तर नक्की आपण हे आजार अवॉइड करू शकतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.